नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तुम्हाला जो विषय आहे तो मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे, ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. चला सुरू करूया आपण आपला आजचा विषय. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. आता आपण सुरुवात करतोय आपल्या विषयाला. तुम्हाला माहिती आहे आपल्या स्टोरीमध्ये 4 जण आहेत. राहुल, नेहा, समर आणि कीर्ती हे एका प्रोजेक्टवरती काम करतायत. आणि आता सध्या काय स्थिती आहे पाहूया त्याची. बुधवारची रात्र, जनरली बुधवारची रात्र ही वेगळ्या पद्धतीनं त्यांना काम यायचं. तर आता मान्सून थांबलेला, हवा सुद्धा एक प्रकारे जड झालेली. मान्सून थांबलेला, हवा जड झालेली. राहुल ऑफिसमध्ये एकटाच बसलेला, शांतपणे लॅपटॉपवरती काहीतरी काम करत बसलेला. समोर आज त्याच्या 3 स्क्रीन होते. किती? 1, 2, 3 स्क्रीन होते. त्याचा जो डॅशबोर्ड त्यानं बनवलेला तो मधल्या स्क्रीनवर होता आणि तो फुल पॉवर, म्हणजे आज सगळं त्याच्यामध्ये सिंक होत होतं. तुम्हाला माहिती आहे आपल्या 4 कॅरेक्टर्सच्या मानेला एक चिप बसवली आहे आणि त्यातनं प्लस ते जे गावामध्ये गेलेले, त्या गावामध्ये त्यांनी एका झाडामध्ये सेन्सर लावलेले प्लस लोकेशन, अशा बऱ्याच ठिकाणचा डेटा हा सिंक होत होता. आज असं होतं की त्यांच्या ऑफिसमध्ये एक मोठं असं पिच होतं. ते कसलं? 30 कोटींच्यासाठीचं एक पिच होतं. त्याचा समर जो आहे ना, तो डेटा प्रॉपरली तयार करत होता. कीर्ती प्रेझेंटेशन आहे ते पॉलिश करत होती. नेहा राहुलकडं शांतपणे बघत बसलेली. तिच्याकडं रोल होता की हे जे पिच झालेलं आहे त्याची प्रिपरेशन राहुलकडनं करून घ्यायची व्यवस्थित. सगळं काही परफेक्ट आता दिसत होतं. एकच गोष्ट जरा गडबड वाटत होती त्यांना. काय होती ती गोष्ट? ॲक्च्युली त्यांना ते जाणवत नव्हतं तिथं काय चाललंय. पण ती गोष्ट अशी होती, राहुलच्या लॅपटॉपची बॅटरी जी आहे ती सारखी कमी जास्त व्हायची ऑटोमॅटिकली. आणि याची धाकधूक जी आहे ती नेहाला वाटायची की अशी जर ऑटोमॅटिक झाली आणि प्रेझेंटेशन चालू आहे तर काय होणार. राहुलनी एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता प्रेझेंटेशन त्याचं सुरू केलं. गुड इव्हनिंग एव्हरीवन, तो कॉन्फिडन्समध्ये अगदी बोलत होता. त्याला अशी प्रेझेंटेशन करून सवय होती. जवळजवळ त्यानं 300 ते 400 प्रेझेंटेशन केलेली, बऱ्याचशा डील जिंकलेल्या होत्या. त्यामुळं तो अगदी कॉन्फिडंट होता. स्ट्रॉंगली त्यानं प्रेझेंटेशन करायचं ठरवलं. तो मध्येच थांबला. काय झालं होतं की त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांना लास्ट क्वार्टरची जी ग्रोथ होती ती 18% दाखवलेली. किती? 18%. ॲक्च्युली ती 12% होती. त्यांना थोडंसं एक्झॅगरेट करून दाखवलेलं. 12च्या जागी 18%. 6%चा फरक झाला. आणि 6%चा फरक हा मोठा असतो. त्याला कळलं नाही, त्याला तेवढा अंदाज नव्हता आणि त्यानं ते एक्झॅजरेट करून टाकलं. त्याचा डॅशबोर्ड ब्लिंक झाला राहुलमध्ये असं, पण ते तो लक्ष देत नव्हता, इग्नोर करत होता काय चाललंय काय नाही. तेवढं त्याचं लक्ष पण केलं नाही, कारण त्याचा फोकस होता त्या डॅशबोर्डवरती, त्याच्या प्रेझेंटेशनवरती. पण ते मधनं जसं फ्लिकर झालेलं त्याला लक्षात नाही आलं. प्रेझेंटेशन संपलं. त्याचा क्लायंट जो होता, ॲक्च्युली ऑनलाईन चाललेलं, तुम्हाला माहिती आहे, क्लायंट तिकडं बसलेला, हा इकडं बसलेला आणि ऑनलाईन प्रेझेंटेशन चाललेलं त्याचं. आणि क्लायंट इम्प्रेस झाला त्याच्यावरून सगळ्या, आणि त्याला 30 कोटीचा डील त्यांनी अवॉर्ड केला. ठीक आहे, बरोबर आहे, झालं. त्यांनी ॲट द एंड ऑफ द प्रेझेंटेशन, ओके यू हॅव बीन अवॉर्डेड विथ 30 crores ऑफ द डील म्हणून त्यांनी सांगितलं. समर जो होता तो एक्साइट झाला. हुश बाबा, तू जमलं की तुला. ब्रो, यू नेल्ड इट. तुला जमलं ते करायला. यू गॉट द 30 crores डील. कीर्ती पण वाव, आता आपण 4 जण आज रात्री मिळून पार्टी करूया. आजचं डील सक्सेसफुल झालंय. आज ऑफिसमध्ये आपण कॉफी शॉपमध्ये जाऊ
आणि तिथे जाऊन पार्टी करू. हळूच ती म्हणाली, तू आकडा बदललास काय? तिला शंका आली. आकडा बदललास तू? राहुल म्हणाला, अगं काय झालं, म्हणजे तो खोटं खोटं म्हणत होता, त्यानंच केलेलं ते. काय झालं, काय म्हणालीस तू? काय आकडा? अगं नाही. काय? म्हणे बघू जरा, ओपन करू, कर बघू ते परत एकदा. अरे हे तर, ते कंसात काय लिहून ठेवलं आहे? अरे हे तर 18, ॲक्च्युली 12. मग असं का केलं? बरेच प्रश्न विचारले तिनं. ती म्हणाली, हे बघ, हे जर क्लायंटच्या लक्षात आलं, हे डेंजरस आहे, असं करू नकोस. उगाच वाढवावाढवी करून काहीतरी उद्योग करू नकोस. हे जर क्लायंटला कळलं तर नंतर पेनल्टी सकट लावतील, हे खोटं बोलले म्हणून. यांनी पाहिजे असलं तर क्लायंटला तू पुन्हा एकदा तो डाटा शेअर कर. तेवढ्यात क्लायंटकडनंच मेल आला की आम्हाला काहीतरी सगळे जे डेटा दिला आहे तुम्ही ऑलरेडी, किंवा जे डॉक्युमेंट आलं आहे आम्हाला, त्यात थोडंसं आम्हाला काहीतरी गडबड वाटते आहे किंवा ते मिसमॅच होत आहेत. आमचे सगळ्या कॅल्क्युलेशननुसार हे साधारण 11 ते 13% यायला पाहिजे, आणि तुम्ही म्हणताय की हे 18% आहे. थोडंसं आम्हाला जरा डाऊट येतो आहे. तुम्ही जरा परत एकदा आमच्याशी डेटा शेअर करा. त्याला घाम फुटला राहुलला. आता काय करायचं? आता त्याला खरं कळलं तर काय करायचं? खरं आपण डॉक्युमेंट पाठवून दिलं आणि त्याला कळलं की 18च्या आपण 12च्या जागी 18 केलं आहे म्हणून, तर काय होणार? त्यानं पटापटा सगळ्या फाईल उघडल्या. काय करता येईल का ॲडजस्टमेंट वगैरे सगळं त्यांनी प्रयत्न करून बघितले. पण आता त्याच्या हातात काय नव्हतं. एवढं सगळं त्यानं, एवढ्या मोठ्या डील आणि एवढ्या लोकांसमोर त्यांनी अशा पद्धतीनं प्रेझेंट केल्यावरती त्याला घाम फुटला, प्रचंड घाम फुटला. अगदी कशाला कोरडं पडली. त्याला कळेना आता काय करायचं त्या सगळ्यामध्ये. समर चिडला नंतर, तू कशासाठी केलंच एवढं सगळं आम्हाला न विचारता? आपल्याला वाटलं असतं तर आपण कॉन्फिडन्समध्ये घेतलं असतं ना, काहीतरी निर्णय घेतला असता. परस्पर कशासाठी केलंस? ॲक्च्युली तो लीड होता, त्यामुळे ह्या तिघांनी त्याला विचारायचं काय कारण नव्हतं. पण आता हे सगळं झाल्यावरती हे तिघंजणं, कसं आहे, पूर्ण त्या टीमला काही ना काहीतरी बोललं जाणार, केलं जाणार म्हणल्यावरती हे सगळेजणं आता त्याच्यामध्ये त्याला विचारायला लागले, का असं का केलं, तसं का केलं वगैरे. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी रोल होता ना. असं नव्हतं की त्याचा एकट्याचाच रोल आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांना काही ना काही त्यांनी रोल दिला आहे. तर फॉर एक्झाम्पल, नेहा जी होती ती त्याला मदत करत होती, कीर्ती प्रेझेंटेशन रिफाईन करत होती, समर डेटा आणून देत होता, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि यांना सगळं ते एकत्र केलं गोळाबेरीज, आणि 12%, 18% आणि हे सगळं त्यांनी प्रेझेंट करायचं. त्याचा हातखंडा होता या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. राहुलनं असं त्यानं बहाणा केला, मी काय केलं नाही, ते काय चुकून झालं असणार आहे, ते माझंही लक्ष नव्हतं. तो मान्य करायला तयार नाही की त्यानंच केलं आहे 12चा 18 म्हणून. पण तो मान्य करायला तयार नव्हता की बाबा त्यानंच केलं. भांडणं सुरू झाली, कीर्ती रडायला लागली नेहमीप्रमाणे, थोडंसं क्रिंज टोनमध्ये तिच्या. गाईज प्लीज स्टॉप. सगळेजणं आपणच चौघजणं भांडत बसलो तर काय होणार? आपल्याला सोल्युशन तरी काढायला पाहिजे. आपल्याला ह्यातनं काय रिझल्ट निघणार त्यातनं? डॅशबोर्ड त्यांच्या मानेला क्लिक झालेला. नेहमी सगळा डेटा त्याच्यावरती सिंक व्हायचा. हे जे काय बोलायला लागलं, त्यांनी जे काय केलं आहे ते खोटं बोलले, खरं बोलले. तुम्हाला मागं माहिती आहे, खोटं बोललेले असताना एकदा 34%चा 69% प्रत्येकाचं पर्सेंटेज सांगितलं. आज हे भांडण आणि हे नवीन झालेले प्रयोग, हे सगळ्या गोष्टी त्या डॅशबोर्डवरती त्यांच्या त्या प्रोग्रामच्या माध्यमातून येत होत्या. राहुल शांतपणे स्क्रीनकडे बघितलं. एक मॉड्यूल, अनकॉन्शियस बायस डिटेक्टर असं एक मॉड्यूल ओपन झालं. त्यातलं अनकॉन्शियस मॉड्यूल. डेटा बघितला. स्ट्रेस होता प्रचंड. त्याच्यामध्ये ट्रूथ, तुम्हाला माहिती आहे ट्रूथ प्रोबॅबिलिटी, एकदा मगाशी मी तुम्हाला म्हटलं ट्रूथ प्रोबॅबिलिटी किती आहे ती काढलेली. त्या ट्रूथ डिस्टॉर्शन झाल्यामुळं त्याच्यामध्ये हे कमी, हे जास्त, असे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चार्टमध्ये लाईन वगैरे दिसायला लागल्या. कुजबुजला, मी जाणून बुजून नाही केलं. नेहा म्हणाली, हे बघ, तू काही म्हणलास तरी सिस्टीमला जे दिसणार आहे ते काही चेंज होणार नाही आहे, तिथं फरक पडणार नाही. हे आपल्याला गोष्टी सॉर्ट आऊट करायला पाहिजेत, चौघांनी मिळून परत एकदा बसायला पाहिजे. पण तो लीड होता, काय म्हणतात त्याला, त्यामुळं ह्या गोष्टी, काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यालाच करता येत होत्या, त्यालाच माहीत होत्या. प्रोग्राम पण त्यालाच माहीत होता, सगळ्या गोष्टी त्यालाच माहीत होत्या. हे बाकीचे सगळे फक्त त्याला मदत करत होते.
तो म्हणाला AI ला इंटेन्शन दिसत नाही, त्या प्रोग्रॅमला इंटेन्शन दिसत नाही, फक्त आउटपुट जे आहे ते दिसतंय. आता आता काय करायचं? क्षणभर सगळं शांत झालं. राहुलनं डोळे बंद केले. ओ माय म्हणाला आणि ठीक आहे, मी करेक्शन करून काहीतरी ॲडजस्ट करून मी मेल पाठवतो. त्यानं क्लायंटला मेल केला, करेक्शन विथ करेक्शन ग्रोथ 12%. क्लायंटने रिप्लाय केला, ऑनेस्टली ॲप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद. लेट्स प्रोसीड. वी आर नाव अवॉर्डिंग आर कॉन्ट्रॅक्ट टू यू ऑफिशियली बिकॉज यू शेअर्ड लाईव्ह डेटा विथ करेक्ट सोल्युशन्स. हुश वाचलो म्हणाला. आता त्याला लक्षात आलं की ह्या गोष्टी आता फारशा हे करता येत नाही आहेत. जे काय होतं खरं खोटं ते त्यानं सगळं फिक्स केलं. लेट का होईना त्याला लक्षात आलं की आता ह्या गोष्टी समोर येत आहेत एक एक करून. त्यामुळं एक त्याला आता बंधन होतं की फारशा गोष्टी ज्या आहेत या वेड्यावाकड्या करता येणार नाहीत. उगाच लांडीलबाडी फसवाफसवी करून अशा प्रकारे डील जिंकता येणार नाहीत किंवा काही करता येणार नाही हे त्याला लक्षात आलं. आणि स्ट्रेट फॉरवर्डली जर येस असेल तर येस किंवा नो असेल तर नो अशा पद्धतीनं त्या गोष्टी आता क्लिअरली दिल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्टीला क्रॉस व्हेरीफाय करायला, क्रॉस चेक करायला आता स्ट्रॉंग साधनं निर्माण झालेली. प्रत्येकजण आता घेतलेला रिपोर्ट, प्रत्येकजण घेतलेला डेटा हा AI मधनं चेक करून बघत होता आणि त्यातनं हे सगळं कळत होतं. किंवा त्यांच्याकडं सुद्धा स्ट्रॉंग असं काहीतरी होतं बनवलेलं की तो चेक करू शकत होते, व्हॅलिडेट करू शकत होते. आणि त्यांना लक्षात आलं की आता काही गोष्टींना मर्यादा आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड आणि जे काय करेक्टली आहे त्याच पद्धतीनं आता या गोष्टींमध्ये जाता येईल. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे बाबा, आता ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आहेत. त्याला एक गोष्ट डोक्यामध्ये चमकली. त्याची आजी म्हणायची की बुधवारी खोटं बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. कारण खोटं हे मोठं नसतं, ते कधी ना कधीतरी पकडलं जातं, असं त्याची आजी म्हणायची. आणि ते त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि कळलं. आणि हे आता त्याला लक्षात पण आलं. आणि काय होतं की ते अननोटीस पण राहत नाही. त्या गोष्टी पण आता नोटीस होतात. बऱ्याचशा गोष्टी नोटीस होऊन जातात. बरं, आता हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.